गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलंय। या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये आज भीषण विमान अपघात झाला। लंडन जाणारे एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेताच अवघ्या 10 मिनिटातच विमान कोसळले। या विमानात 242 प्रवासी होते, यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे। विमान अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यातील काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 133 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढतच आहे। आतापर्यंत 133 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अपघातग्रस्त विमानात एकूण 242 लोक होते। अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे विमान कोसळले। प्राथमिक तपासात विमान अपघाताचे कारण समोर आले आहे, ते म्हणजे विमानाचा मागील भाग हा जवळील इमारतीला धडकल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। काही वृत्तांनुसार विमानाचे इंजिन अचानक बिघडले आणि ज्यामुळे हा अपघात झाला। विमानात 242 लोक होते। अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे हे विमान लंडनला रवाना झाले होते, मात्र काही मिनिटातच विमान कोसळले। या भीषण अपघातानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली। अमित शहा यांनी सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिलं आहे। तर अपघातस्थळी धुराचे लोट स्पष्टपणे दिसून आले। विमान अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि इतर यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे। ढिगाऱ्यातून बाधितांना बाहेर काढून त्यांना वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे। विमान अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण कर्मचारी सक्रिय झाले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले। त्याचवेळी अपघातस्थळी गोंधळाचे वातावरण देखील निर्माण झाले होते।